मीटिंग. आता आपण सगळे गणपतीनंतर मीटिंगसाठी सगळे उपस्थित झालो आहोत आणि सगळ्यांनी छान आपल्या आपल्या गावी जाऊन आले, कोण इथेच राहिले. गणपती बाप्पा होते 11 दिवस आणि आता कालच अनंत चतुर्थी झाली. आता आपलं पुढचं जे काही काम आहे ते सगळं आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय असा आहे की त्या दिवशी सुगीची माणसं आली होती इथे, बरोबर ना. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आता बॅरिगेड्स लावायचं काम हे ते सुरू करणार आहे आणि ते बॅरिगेड्स लावल्यानंतर कोणालाही प्रोजेक्टमध्ये एंट्री ते लोक देणार नाही. काही मोजक्या 4-5 माणसांना ते लोक एंट्री देतील. आपल्यापैकी पण 2 जण ठरवतील, कदाचित त्यांच्यापैकी एखाद्याला दोघांना देतील. ते जे काही असेल ते पुढे आपण बघून घेऊ. अजून काही ते सुरू झालेलं नाही आहे, पण त्या संदर्भात ते भेटायला म्हणून इथे आले होते. तर तो एक सुगीवाल्यांचा विषय झाला. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की बाहेरच्या दुकानांचा, जे सुगीवाल्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा जोपर्यंत ती बाहेरचे दुकानवाले तयार होत नाही, गाळेवाले, तोपर्यंत त्यांना पूर्ण एंट्री इथे प्रोजेक्टमध्ये करता येणार नाही किंवा पुढचं जे काही पैसे आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या देता येणार नाही. तर त्याच्यावरून बऱ्याच लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आपल्या ग्रुपवर, आपल्या कोणी फोन करून किंवा असं काही काही आपल्याला सांगितलं की आता जर 3 दुकानं मिळाली आहेत तर ती 3 दुकानं घेऊन तो काम का नाही करत आहे, हा सगळ्यांचा प्रश्न आहे की बाबा 3 दुकानं त्याला मिळाली आहेत ना, मग 3 दुकानं. पण कसं असतं की एखादा मोठा डेव्हलपर ज्या वेळेला एखाद्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करतो, हा जो एरिया आहे किंवा हे जी आपला एरिया आहे तो एरिया लँडलॉक आहे. लँडलॉक म्हणजे त्याला म्हणतात की त्याला कुठूनही रस्ता नाही आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर आम्ही BMC मध्ये जाऊन या संदर्भात चौकशी केलेली आहे. तर हा जो रस्ता येतोय सहाराकडून, तो सहाराकडून जो रस्ता येतोय आणि हा इथून रस्ता तो पुढे जाणार आहे डायरेक्ट, तो रस्ता व्हायला अजून खूप वेळ आहे. कारण त्याचा विषय असा आहे की सहाराच्या इथून आतमध्ये जो रस्ता येतो त्याच्यामध्ये जे 2-3 प्लॉट आहेत ते प्लॉट दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावाने आहेत. ती व्यक्ती इकडे महाराष्ट्रातच अवेलेबल नाही आहे. आणि जोपर्यंत हा DP रोड म्हणजे डेव्हलपमेंट, पुढे जाऊन विकास होणारा एक रस्ता आहे, पण जोपर्यंत जो प्लॉट आहे त्याचा तो प्लॉट BMCला हँडओव्हर होत नाही तोपर्यंत DP रोड BMC बनवू शकत नाही. कळलं का? त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे वाद असल्यामुळे हा रस्ता कधी होईल, काय होईल त्याच्या भरोशावर आपला प्रोजेक्ट आपण करू शकत नाही. पण रस्ता आपल्या डेव्हलपरला सोडावा लागेल. आपल्या डेव्हलपरला रस्त्याचं काम करताना तो रस्ता सोडावा लागेल. मग आता ज्या वेळेला एखादा मोठा विकासक किंवा एखादा मोठा बिल्डर ज्या वेळेला प्रोजेक्टमध्ये येतो त्यावेळेला सगळ्यात आधी तो काय बघतो की बाबा चला रिहॅबची बिल्डिंग तर मी बांधणारच आहे, पण तो बिझनेस करायला आलाय. तो काय तुमची समाजसेवा किंवा सेवा करायला आलेला नाही. त्याला काय तुम्ही किती वर्ष हालात आहात, हालाकीचे दिवस काढले, याच्याशी बिल्डरचा काही संबंध नाही. त्याला सरळ तो बिझनेस बघणार, बिझनेसच्या हिशोबाने काम करणार. मग त्याला जे पुढची दुकानं आहेत तो 9 मीटरचा रोड पाहिजे, त्याला 6 दुकानं पाहिजे होती. त्याच्यापैकी 3 जणांनी केले, 3 जणांनी नाही केले. 3 जण नखरे करतायत, कुठल्या तरी राजकीय नेत्याने त्यांना पिन मारली का काय केलं असं काहीतरी सगळं गणित घडलेलं आहे. तर त्यामुळे ते सगळं थांबलं. 3 जणांनी केलेलं आहे, 3 जणांनी नाही केलंय. आता त्याच्यावर सगळ्यांनी प्रयत्न करतायत. मोर्याजी प्रयत्न करतायत. उद्या त्यांची मला वाटतं मीटिंग पण होईल, मोर्याजींची आणि सगळ्या लोकांची मीटिंग पण व्हायचं चान्सेस आहेत. तर ते लोक सगळे करतील. आणि आता शेवटी राजूनगरचं त्यांना जास्त माहिती आहे, त्यामुळे आपल्याशी काही त्याचा एवढा काही संबंध येत नाहीये. संदीप दादा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तो त्या हिशोबाने करतोय. 3 दुकानांची त्याने ॲग्रीमेंट पण करून दिले. जे 3 दुकानं नाही करत आहेत त्यांच्यासाठी पण आता प्रयत्न हे लोक सगळे मिळून करणार आहेत. तर त्या संदर्भात चर्चाही त्या दिवशी झाली. पण हे सगळं होत असताना त्यांनी आपल्याला क्लिअर सांगितलं होतं की बाबा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पुढचं आम्ही जे काही आहे ते आम्ही देऊ शकत नाही किंवा आम्ही भाडं काढू शकत नाही. पण आमचा विषय सिंपल आहे. आज सुगी असू दे, रोमेल असू दे, उद्या रुस्तमची असू दे, कोणी असू दे, आमचं भाडं आम्हाला वेळेवर मिळालं पाहिजे, बरोबर ना. तो राशी असू दे, कोणी असू दे, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. तर त्या संदर्भातलं निवेदन आपण SRA ला ऑलरेडी सबमिट केलेलं आहे. आपण जमा केलं की आमच्या सगळ्या लोकांना भाडं आमचं संपलेलं आहे, आता आमचं भाडं तुम्ही आम्हाला द्यावं. आणि जर नाही भाडं दिलं तर आम्ही कुठे जाणार? SRA ला. आपल्याला बिल्डरशी काही घेणं देणं नाही. कोणीही बिल्डर येऊ दे, बरोबर आहे. त्यामुळे बिल्डर कोणी येऊ दे, तो जर भाडं देत नसेल आणि वेळेवर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या हक्काच्या मिळत नसतील तर तो बिल्डर कोणीही असू दे, उद्या सुगी असू दे किंवा काही असू दे, किंवा आपल्याला काही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या असू दे, तर आपण काही भुलून जाणारे नाही आहोत. समजलं का? कारण
त्यांना म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काही लोक मागून चर्चा करायला सुरुवात केलेली आहे की आता युवा फक्त सुगी सुगी करतायत। अशा बऱ्याच लोकांनी चर्चा सुरुवात केली की युवावाले फक्त आता सुगी सुगी करतायत आणि सुगीवाले किंवा हे लोक जे काही बोलतील त्याप्रमाणे हे लोक झुकतायत। तर असा कोणताही विषय नाही। आतापर्यंत आम्ही अशा प्रकारचं कोणतंही काम केलेलं नाही, आम्ही कोणाचा 1 रुपया खाल्लेला नाही, त्यामुळे आम्हाला काही स्वार्थ नाही। आज आम्हाला सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही सोडा, हे निघून सोडून द्या, तर आम्हाला आमचं करिअर आहे, आम्हाला उद्या आमचं जे काही आम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं करिअर आहे, आम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे। ह्याच्यामध्ये SRAच्या प्रोजेक्टमध्ये करिअर करण्यात आम्हाला काही रस नाही, हे आत्ताही आम्ही क्लिअर करून सांगतो। त्यामुळे सगळ्यांना आमचं विनंती सांगण्याची हेच आहे की आम्ही काही सुगी सुगी करत नाही आहोत। सुगी असू दे किंवा कोणी असू दे, आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचं काम हे आतापर्यंत युवांनी केलेलं आहे। आपण सभासदांची बाजू मांडलेली आहे, शेवटपर्यंत मांडली आहे। आमच्यावर त्याच्यावर आरोप करायला लागले, आपल्यातलीच लोक आरोप करायला लागले, नाही तुम्ही असं बोलताय, तो विषय मागे घ्यायला तयार नाही, मग त्याच्याबरोबर करायचं कसं आहे। प्रत्येक गोष्ट ताणून आणि भांडणं करून कधीच होत नाहीत, लक्षात घ्या। कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला ज्यावेळेला मार्ग काढायचा असेल त्यावेळेला त्या गोष्टी ताणून होत नाहीत, त्या आपल्याला अशा प्रकारे कराव्या लागतात की बाबा चला 10 पावलं तो मागे घेईल, 10 पावलं आपण मागे घेऊया, बरोबर ना। कारण इतकी वर्ष हा प्रोजेक्ट रखडलेला आहे, आता आपलं घर तयार होणं 3.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी। तर त्यासाठी विकासकाला सर्वतोपरी मदत करण्याचं काम आपण करतोय, पण भाडं मिळणं ही आपली प्राथमिकता आहे। त्यामुळे ते भाडं सगळ्यांना, प्रत्येकाला मिळालं पाहिजे। मागच्या वेळेलाही मिळालंय आपल्याला, ह्या वेळेलाही मिळालं पाहिजे। जे काही आपल्या ॲग्रीमेंटचे मुद्दे, जे काही विषय आहेत ते सगळे आपण पुन्हा घेऊ, सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू। आपल्याला आमच्या अंदाजाप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत त्याने सगळ्यांना भाडं वाटलं पाहिजे, सगळ्यांना भाडं मिळालं पाहिजे। त्यामुळे आपण त्यासाठी 100% प्रयत्न करणार। आपण निवेदन सादर केलेले आहे। ज्या लोकांचे, आपल्यापैकी ज्या लोकांनी ॲग्रीमेंट केले आहेत त्यांचं SRA पोर्टलवर तक्रारी टाकण्याचं काम हे आपण पुन्हा आता सुरू करतोय। ते आपण ज्यांनी ॲग्रीमेंट केले त्यांचे ॲग्रीमेंट आमच्याकडे आहेत, काही 2-3 लोकांच्या तक्रारी आपण ऑलरेडी टाकलेल्या आहेत। ज्या लोकांना ज्यांनी ॲग्रीमेंट केले त्यांना भाडं नाही मिळालं, ॲग्रीमेंट करून भाडं नाही मिळालं, मी तेच बोलतोय। ज्या लोकांनी ॲग्रीमेंट केलंय आणि ज्यांना भाडंही नाही मिळालं त्या लोकांसाठीही आपण प्रयत्न करतोय, त्या लोकांनाही आपण मदत करणार आहोत आणि शेवटपर्यंत करणार। दुसरं, जे अभय योजनेमधून पात्र झालेली लोक आहेत, त्याच प्रकारे जे अपात्रमधून पात्र झालेली लोक आहेत आणि वारस पत्रामधून पात्र झालेले लोक आहेत, या लोकांना पण मागच्या 2 वर्षाचं भाडं मिळणं अनिवार्य आहे। त्यामुळे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय, ठीक आहे। अपात्र लोकांच्या संदर्भामध्ये बिल्डर काय स्टँड घेतोय हे अजूनही आपल्याकडे क्लिअर नाही, लक्षात घ्या। हे आताही सगळ्यांना सांगतोय आम्ही, अजूनही अपात्र लोकांच्या संदर्भामध्ये कोणताही स्टँड बिल्डर कडून घेतला जात नाहीये। आणि आम्ही ज्या वेळेला हा प्रश्न उपस्थित केला, ज्या वेळेला आम्ही हे केलं, त्यावेळेला हेच उत्तर मिळालेलं आहे की आम्ही प्रयत्न करू, आम्हाला पेपर द्या, आम्हाला असं करा, आम्हाला तसं करा। असा कोणताही स्टँड अपात्र लोकांच्या संदर्भामध्ये घेतला जात नाहीये। ज्या कमिटीने आपल्या इलेक्शनवर स्टे आणला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अपात्र, आमच्याकडे एवढी लोक अपात्र आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशा किती लोकांना, अपात्र लोकांना या लोकांनी मदत केली आतापर्यंत? किती लोकांना मदत केली पात्र होण्यासाठी? एकालाही मदत केलेली नाही, कोणालाही मार्गदर्शन केलेलं नाहीये, कधी कोणाला एक रुपयाची मदत नाही केली। आणि आज तुम्हाला सगळ्यांचा पुळका आला आणि तुम्ही स्टे टाकलाय का आमच्या इलेक्शनवर? त्यामुळे आपल्याला हा जो विषय आहे तो महत्वाचा विषय आहे की आपण ज्या लोकांना आपल्याला मदत करता येते आपण सगळ्यांना मदत करतोय, सगळ्यांना पुढे घेऊन जातोय। त्यामुळे आपापसात ज्या चर्चा चालू आहेत काही लोकांमध्ये किंवा आपापसात की संदीप जाधवचं ऐकून सगळे लोक सगळ्या गोष्टी करतायत, तर माझं असं म्हणणं आहे की संदीप दादा आपल्याला मदत करतोय। आज कुठे पॉलिटिकल प्रेशर आणायचं आहे किंवा काय आणायचं आहे तर त्याने मदत केली। ज्या वेळेला 8 जुलैला जेव्हा मीटिंग लागली त्यावेळेला 148 ची नोटीस 5 जणांना दिली गेली, बरोबर ना? 148 ची नोटीस होती 5 जणांना प्रिव्हेन्शन ऍक्टिव्हिटीची। त्यावेळेला कोण सोडवणार होतं? जर आमच्या करिअरवर आलं असतं तर कोण सोडवणार होतं आम्हाला? बरोबर ना? जर तुम्ही बोलताय मग संदीप जाधव जे काम करतो ते तुम्ही करून दाखवा,
ज्या लोकांना संदीप जाधव बद्दल प्रॉब्लेम आहे त्यांनी संदीप जाधव दादा जे काम करतो ते करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशीपासून मला काही प्रॉब्लेम नाही, संदीप जाधवकडे उद्यापासून जायचं बंद करायचं. या प्रोजेक्टच्या संदर्भात उद्यापासून बंद करायचं. कोणालाही कुठल्याही बाबतीमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते काम करून दाखवायचं. 148 ची नोटीस 5 जणांना होती. ती नोटीस असताना सुद्धा आपण मीटिंग लावू शकलो, ती त्याच्या जीवावर. त्याने सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ती नोटीस घ्या हातामध्ये. तरी त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल मागून तुम्ही सगळ्यांनी ग्रुप करून बोलायचं आणि वेगवेगळे विषयाला वेगवेगळे फाटे फोडायचे. अशा जर प्रकारचं आपण काम करणार असू. माझं म्हणणं हे आहे की मैदानात उतरा आणि काम करा. गप्पा मारणं खूप सोपं आहे चहाच्या टपरीवर बसून. मैदानात उतरा, काम करा, टीका टिप्पणी करा ना, काही प्रॉब्लेम नाही. टीका टिप्पणी करा, आम्हाला त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण हा असा करतो, तो तसा करतो, संदीप जाधवच्या नादाला लागून हे लोक सगळं करतायत, नेत्याच्या पुढाकाराने हे लोक करणार आहेत. अरे मग कर ना, सोडव आम्हाला पोलीस स्टेशन मधून. काय म्हणायचं होतं, ज्याला जे प्रॉब्लेम आहेत ते मीटिंग मध्ये येऊन बोला ना. बोला समोर बोला. इकडे तिकडे जाऊन बोलायचं. बोलायची गरजच नाही. चर्चा करायची काय जरूरत आहे. मीटिंग मध्ये या ना तुम्ही. तुम्हाला ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम वाटतो ना तो मीटिंग मध्ये या. कमेटी है वो फेडरल गुना कमेटी बराबर ही है. वो लोग अपना ग्रुप पे कोई डाल नहीं सकते हैं. तो ये जो राजीव नगर में 4-5 जो भी है वो उनको भड़का के उनके ग्रुप में डालते हैं. बाकी पर्दाफाश उसमें 2 मैसेज था, उसमें कौन सा पर्दाफाश किया है बताओ. बंगार भी किया, वो संदीप यादव ये किया, वो किया. तुम्हारे पास में प्रूफ क्या है? आणि माझं पर्दाफाश करो तो उसका प्रूफ दिखाओ. नहीं, मेरा कहना ये है आके अपने साथ में काम करो. ये बराबर है, आपकी बात सही है. वो पैरेलल कमेटी का ही है और वो अपना ग्रुप पे नहीं डाल सकता है तो ये ग्रुप पे डालता है. नहीं, मैं क्या बोल रहा हूँ कि आज हमें जो मदद चाहिए वो उसकी तरफ से मिल रही है, बराबर है ना. आज तक उसने बोला कि नहीं बाबा मेरा बीजेपी का बैनर लगाओ आप, या फिर मेरा नाम लगाओ, ऐसा कुछ भी बोला नहीं आज तक उसने. ना हमें कुछ उसने निवेदन दिया है उसके बारे में. तो जो भी ये बोल रहे हैं या फिर जो भी ये बात कर रहे हैं, मेरा सिंपल उनको कहना है कि वो जो काम कर रहा है वो आप लोग करो. बरोबर है. आप लोग करो, कल से जाना बंद. बराबर है ना. मी काय बोलतोय, मी एक बोलतोय तर संदीप जाधवचा तो विषय निघाला, बरोबर आहे. ज्या वेळेस परागने टाकलेला की आम्ही भाड्यासाठी तिकडे जातोय, नावासकट टाकलेलं आहे का नेत्याचा. मग तेव्हा कोण इकडे आला नाही, तेव्हा संदीप जाधव एकटा आला ना. आला ना. दिवाळीच्या मी काढून वेळेला देतो ना भाडं बोलले ना. मग जर त्यांच्यासारखं कोण काम करत असेल तर मग तुम्ही या ना पुढे. पण तेव्हा कोण नाही आला, कारण का तेव्हा एवढी आग होती, त्यांना आगीमध्ये हात टाकण्यासाठी भाजला असतात. पण एक तर संदीप जाधव होते त्या दिवशी आले इथे मीटिंग मध्ये आणि ते स्वतः बोलले की मी काढून देतो भाडं. आले ना. आणि तो 4 वेळा गेलाय. मग आता हे सगळं सजल्यावर झाडाला फुलं बिलं आल्यावर अरे त्याच्याच झाडाची फुलं तोडताय, आमची पण तोडा. अरे तुमच्या झाडाला फुलंच नाही, तुम्ही फक्त आयत्या बेळावरती नागोबा. माझा एक प्रश्न आहे युवांना की आता पण बघा की निवडणूक होत नाही, त्याच्यामुळे आपलं लिगली कुठलंही काम होत नाही ना. ते करत आहे ना आपल्याकडून होत आहे, कारण शेवटीला एक कमिटी एक महत्वाची मुद्दा आहे. पण आता बघा सुनो मेरा पूरा बात होने दो. मेरा बात होने दो. जो आता मला सांगा 50 लोक अपात्रांसाठी लेटर गेले, बरोबर आहे. पण ती 50 लोक जी पात्र होणार आहेत ती 600 लोक पात्र आहेत त्याच्यामुळे पात्र होतील, की अपात्र लोकांमुळे ती पात्र झालेली नाहीये. मग आम्हाला निवडणूक जी मिळत नाहीये ह्याच्यावरती मी जर आता असं तो लेटर तिथपर्यंत तिथे पडत राहिलाय, शासन काय लक्ष देणार नाहीये. आपल्याला ह्याच्यातून काय जरा काढता आलं 100% नाही. त्याच्या आधी एकच विषय आहे. मी म्हणतोय की 2-3 जण अपात्र लोक घ्या, जे अभय योजनेमध्ये फक्त अभय योजनेत पास नसेल त्यांना तिथे पाठवा ना. बघा घेतात का SRA मध्ये. तुम्ही तर अजून अपात्र आहे असेच बोलणार, बरोबर ना. माझा मुद्दा त्यांना पाठवा, बघा घेतायत काय. माझा मुद्दा निवडणुकीचा निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलूया. माझा महत्वाचा विषय असा आहे, ह्याच्यानंतर आपल्याला भरकट होतात लोक. नाही 100% आपण निवडणुकीचा विषय घेऊया. निवडणुकीचा विषय आपल्याला विस्तृत प्रकारे घ्यायचा आहे. दुसरा महत्वाचा विषय GBRचा. तर कमिटी किंवा अजून कोणी काही लोक असं पसरवत आहेत, असं आमच्या कानावर आलंय की आम्ही GBR लावत नाहीये, युवावाले GBR लावत आहेत.
आणि बिल्डरला जीबीआर देणार आहे. आमच्या हातात कुठली पॉवर आली आहे जीबीआर द्यायची? हा, पॉवर कोणाकडे आहे? ऐकून घ्या ना, पॉवर कोणाकडे आहे? बरोबर ना. आणि सध्या सोसायटी तिथे काळजीवाहू असल्यामुळे जीबीआर लागेल की नाही किंवा ती जीबीआर लिगल आहे की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे आपण जाऊन सांगतो की समजा उद्या बिल्डरने विचार केला की जीबीआर लावायची, बरोबर आहे, बिल्डरने विचार केला, तर बिल्डरने जे काही आमच्या मागण्या आहेत, ज्या काही आपल्या मागण्या असतील, अपात्र अभय योजनेच्या लोकांना भाडं मिळणं, बरोबर आहे, सगळ्या लोकांना मागचं जे काही भाडं आहे, जे लिहून दिलं होतं, जे नियमात आहे, जे आपल्याला ऑफर केलं होतं, त्याच्यावर जे काही त्यांना वाढवून देता येईल ते देणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधून पीटीसी आणि हे सगळे मुद्दे काढणं, कोणत्याही प्रकारे पीटीसी वगैरे इथे नाही झालं पाहिजे, तो मुद्दा तिथून काढणं. आणि जे काही असेल, ज्या काही इतर मुद्दे जे आपण आता लगेच आपल्याला सुचत नाहीत, पण जे काही मुद्दे असतील ते सगळे आपण एका लेटर हेडवर जर आम्हाला लिहून दिले, आम्ही त्या लेटरचं सबमिशन आपल्याला एसआरएला करायचंय. एसआरएला सांगायचं सदर मुद्दे आम्हाला बिल्डरने पास करून दिलेले आहेत, तुमच्या माहितीकरिता हे मुद्दे आम्ही इथे तुम्हाला दाखवत आहोत, बरोबर आहे. उद्या काही झालं तर तुमच्या समक्ष होईल. आणि मग जीबीआरला मान्यता द्यायला इलेक्शनची वाट बघायला आपल्याला गरज नाही, कारण विकास काम आपल्याला कुठेही थांबवायचं नाहीये. पण आपल्या मागण्या मान्य न करता, आपल्या कोणत्याही मागण्या मान्य न करता जी आपली राहिलेली लोक आहेत त्यांना जोपर्यंत भाडं मिळत नाही तोपर्यंत जीबीआर आम्ही देणार नाही. सगळ्या लोकांना आमच्या भाडं द्या. भाडं ज्या क्षणी आम्हाला मिळणार त्याच्यानंतर आम्ही बसणार. ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या मान्य करा. चला ठीक आहे, काही 5 पावलं तुम्ही सांगितलंय आम्हाला मागे घ्यायला, आम्ही मागे घ्यायला तयार आहे. अडून नाही बसणार आम्ही की नाही बाबा हे अडून. उद्या आम्ही तुम्हाला येऊन सांगू नाही, ते म्हणतात की आम्ही एवढं देऊ शकत नाही, आम्ही एवढं देतो. चला ना, आपण 5 पावलं मागे घेऊ, काही प्रॉब्लेम नाहीये, कळलं का. पण ते मागे घेतल्यानंतर त्या सगळ्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही मान्य झालेल्या लिहून द्या आणि सगळ्या लोकांना भाडं द्या. जे काही एक वर्षाचं भाडं मिळणार असेल आणि अभय योजनेमधल्यांना ज्या 2 वर्षाचं भाडं राहिलेलं आहे आणि हे 1 वर्षाचं, सगळ्यांना भाडं द्या. नियमामध्ये जे बसतात सगळ्यांना भाडं द्या. भाडं दिल्यानंतरच आम्ही जीबीआर देणार 100%. त्यामुळे अशा प्रकारची जी अफवा आपल्या बाबतीत पसरवली जाते की जीबीआर राक्षीचा, म्हणजे जे काही आहे, जीबीआर कोण घेणार आहे, जीबीआर कोणाच्या माध्यमातून होणार आहे, कोण त्याच्यामध्ये काय करणार आहे, अशा सगळ्यांसाठी ह्या माध्यमातून आमचं उत्तर आहे, जीबीआर कोणाचाही होऊ दे आणि कसाही होऊ दे, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला आमचं घर भाडं, आमचं विकास काम, ह्या 2 गोष्टी आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही, आम्ही डेव्हलपरला, कुठलाही डेव्हलपर असू दे, कारण आजपर्यंत नियमाने इथे काम झालेलं नाही. सगळे तुम्ही, आपण आतापर्यंत मला वाटतं तुम्ही लास्टचीच जीबीआर गाजवलेली आहे, एक पहिलीच जीबीआर तशी गाजवली तुम्ही सगळ्यांनी. तर ह्याच्या पुढे पण जे काही काम होईल प्रश्न विचारून, खडसावून प्रश्न विचारून झाला पाहिजे. उद्या आपली कमिटी जरी आली तरीही त्यांनाही विचारायचंय, कोणी असू दे, त्यांना विचारायचं बाबा पेपरवर काय लिहून सांगितलंय तुम्ही, चला हे ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे का. सगळ्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला लेखी स्वरूपात कोणत्याही गोष्टी मिळत नाही आम्ही कुठल्याही प्रकारे पुढे जाणार नाही. आणि त्यासाठी सगळ्यांना एकत्र राहणे गरजेचं आहे. आज 4 लोकांची तोंड ह्या बाजूला आहेत, 4 लोकांची तोंड त्या बाजूला आहेत, कोण कोणाला भडकावतंय, कोण कोणाला काय सांगतंय. अशा प्रकारे जर आपण काम करत राहिलो तर मला वाटत नाही की जसं आपण मागच्या वेळेला भाडं आणलं होतं किंवा एकीने आपण इथपर्यंत आलो होतो तसं आपण पुढे जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल नाही बाबा हे युवावाले जरा जास्त करतायत, आपल्या मनमानी करतायत, कोणतेही निर्णय सभासदांना विचारून घेत नाहीत, अशा प्रकारे कोण कोण बोलताय की युवावाले कुठल्याही सभासदांना त्यांच्या हिताचा निर्णय घेत नाहीयेत. मग जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या ना मैदानात, तुम्ही मीटिंगला या, तुम्ही सांगा बाबा हे युवावाल्यांचं आम्हाला पटत नाही, युवावाले इकडे असं करताय, हे लोक चोर आहेत, हे अशा प्रकारे लोकांना फसवत आहेत, तुम्ही घेऊन या, कुठल्या वकिलाला घेऊन यायचे त्याला घेऊन या किंवा जे काही करायचे ते करा आणि सांगा आम्हाला काही प्रॉब्लेम. आम्हाला उद्या सगळ्या लोकांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही सोडा, तुम्हाला काही करायची गरज नाही, आता आम्ही आमचं बघून घेतो, तर आम्हाला काही नाही, दुसऱ्या दिवशीपासून सोडायला तयार आहे. आपल्याला काय इलेक्शन लागेल, कमिटी आपली येईल ह्याची पण लालसा नाही, बरोबर ना. त्यामुळे
ज्या प्रकारे हे मागून जे काही चर्चा करणारी लोक आहेत किंवा मागून ज्या ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम द्या आणि सगळ्यांनी एकत्र या. जोपर्यंत आजपर्यंत असं झालेलं आहे ह्या प्रोजेक्टमध्ये की सगळे कोण कुठे गेलं की तो त्याचा पाय खेचतो, कोण कुठे गेलं की तो त्याचा पाय खेचतो, ते करण्यापेक्षा कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे, मला काही नेता व्हायचं नाहीये, बरं साध्य काहीच नाही. नाही कोणाला मोठेपणा पाहिजे असेल तर शाल श्रीफळ 10 घेऊन घेऊया आपण. ज्यांना कोणाला मान सन्मान पाहिजे असेल तर एक 10 ठेवून देऊया कपाटामध्ये. हा, आणि ज्याला पाहिजे असेल त्याने या तर शाल श्रीफळ देऊया. बरोबर ना? यामध्ये एकच निवेदन द्या तुम्ही, ज्यांना बाहेरवरून बोलण्यापेक्षा कुणाचाही कसलाही प्रॉब्लेम असो मीटिंग मध्ये या, डिस्कस करू आणि इथे सॉल्व्ह करू. बाहेर व्हॉट्सअपवर बोलत राहू नका, तुम्ही इथे या आपण एवढे आणि समोरासमोर डिस्कस करू, समोरासमोर सगळ्यांनी डिस्कस करू आणि कोण कुणाला काय सांगतात ते पण क्लिअर होईल इथे. आता आपण इकडे एवढे जण बसलोय, मला तरी नाही वाटत की प्रत्येक वेळेला एवढे 1 वर्ष झाला युवानी प्रत्येक गोष्ट का स्वतः निर्णय नाही घेतला. इथे 5-50 लोक होते, एकही घेतली नाही माझ्या मते तरी. हा. मला जे अनुभव आला तेव्हा फक्त एक 5-50 लोक प्रत्येक वेळेला होती. उदाहरणार्थ मी एक देतो, आपण एक कॉर्पोरेट फंड म्हणून बिल्डरला आपण मागण्या करत होतो की 10 लाख रुपये आपण मागू. त्यांनी 2 लाख रुपये बोलला. 2 करोड 2 करोड सॉरी 10 करोड मागत होतो, 2 करोड बोलला. 10 लाखाचा डिलीट कर, 2 करोड 10 करोड आपण युवानी बोललो होतं, बरोबर ना? तर तो 2 करोड द्यायला तयार होता. त्यावेळेस पण काय बोललेला बरा की आम्ही आमच्या लोकांना विचारतो, त्याच्यानंतरच तुम्हाला आम्ही होकार देतो. ना त्यांनी हे केला ना आपण होकार दिलाय, तो विषय तिथेच थांबलाय. मग असा कुठलाही निर्णय नाही की युवानी आपल्या लोकांना विचारून केलेला. आपल्या लोकांना, काही लोकांना जुन्या जाणत्या समजा यांना काही माहिती असेल उघड्याला तर तुम्हालाही फोन केलेला आहे हे इथून कसं जायचं, बरोबर ना? तर प्रत्येकाला. पण आता जर तुम्ही प्रत्यक्षात मीटिंग मध्ये कोणी येत नसेल तर त्याला काही कळणार नाही. प्रत्येकाला ज्याला जे सुचेल, ज्याला जे माहिती आहे ते समोरून सल्ला द्यायचे प्रत्येक बोलले. हा, आणि एक विषय आता बंद करा. बंद कर. आता